नमस्कार, मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली कोर्समध्ये स्वागत करतो। आजचा हा आपण 28वा लेक्चर या ठिकाणी अपलोड करत आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत फंडामेंटल्स ऑफ लेजर्स विथ असाइनमेंट। त्या अगोदर सर्वांना परत एकदा सूचना आहे, दगडू शेख सर नावाचं यूट्यूब चॅनल लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि याच्यावरले व्हिडिओ जर आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्ह मध्ये त्या ठिकाणी शेअर करायचं आहे। त्याच पद्धतीनं स्किल अकॅडमी लातूर या नावाचं फेसबुक पेज देखील लाईक करायचंय आणि ते शेअर करायचंय। तर आजचा हा विषय फंडामेंटल्स ऑफ लेजर्स विथ असाइनमेंट मागील काही लेक्चर पासून आपण सुरुवात केलेला आहे। आज फक्त आपण पुढील माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। पुढील माहिती पाहत असताना आपण हे देखील पाहिलं होतं की प्रोसिजर ऑफ लेजर क्रिएशन, लेजर क्रिएशन मध्ये काय प्रोसेस आहे आणि कशा पद्धतीने केलं जातं। आपण आतापर्यंत ग्रुप आणि लेजर मधला फरक पाहिलेला आहे। त्यासोबतच ट्रेडिंग अकाउंट ग्रुप, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ग्रुप, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड ग्रुप, बॅलन्स शीट असेट साइड ग्रुप याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे। त्याचे एक्झाम्पल जे लेजरचे एक्झाम्पल आहेत ते देखील डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ग्रुपचं लेजर क्रिएशन कशा पद्धतीने करायचं, त्याचा रिपोर्ट कसा पाहायचा हे देखील पाहिलेलं आहे। परत एकदा आता आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साइड आणि असेट साइडचे लेजर क्रिएट कशा पद्धतीने करायचे आहेत आणि त्याचा रिपोर्ट कसा पाहायचा आहे हे देखील आपण पाहणार आहोत। त्याच्या अगोदर या ठिकाणी प्रोसेस दिलेली आहे। मेन प्रोसेस आहे गेट ऑफ टॅली। याच्यामध्ये अकाउंट इन्फो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। अकाउंट इन्फो मध्ये लेजर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्रिएट या ऑप्शन मध्ये जायचं आहे। क्रिएट या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन येणार आहे। या स्क्रीन मध्ये नेमच्या ठिकाणी आपल्याला लेजरचं नाव टाकायचं आहे। अंडर या ऑप्शन मध्ये आपल्याला ग्रुपची लिस्ट सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर इतर काही ऍडिशनल डिटेल्स जर माहिती टाकायची असेल, नाव, ऍड्रेस, कंट्री, बँक डिटेल्स, ऍडिशनल माहिती आपण या ठिकाणी फीड करू शकतो। आणि या ठिकाणी असतो ओपनिंग बॅलन्स। लक्षात ठेवा, असेट आणि लायबिलिटीचं ओपनिंग बॅलन्स लिहिणं कंपल्सरी असतं। एक्सपेन्सेस आणि इन्कमचं ओपनिंग बॅलन्स लिहिणं कंपल्सरी नाहीये, कारण की दरवर्षी एक्सपेन्सेस आणि इन्कमचे अकाउंट क्लोज होतात। त्यामुळे आपल्याला एक्सपेन्सेस आणि इन्कमचं 1 एप्रिलला ओपनिंग बॅलन्स लिहायची गरज नसते। परंतु असेट आणि लायबिलिटीचे 31 मार्चला म्हणजे मार्च एंडला जरी अकाउंट क्लोज झाले तरी एक क्लोजिंग बॅलन्स त्याचं शिल्लक राहतं। तेच क्लोजिंग बॅलन्स 1 एप्रिलचं ओपनिंग बॅलन्स असतं। त्यामुळे फक्त असेट आणि लायबिलिटीचं ओपनिंग बॅलन्स लिहिणं कंपल्सरी असतं। ते F12च्या काही सेटिंग मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन इन लेजर्स येस ठेवायचं आहे। त्यासोबतच प्रोव्हाइड ऍड्रेसेस फॉर लेजर अकाउंट हे देखील ऑप्शन येस ठेवायचे। आपण F12चे सगळे फीचर्स सांगणार आहोत, कधी कोणतं ऑप्शन येस ठेवायचं आणि कधी कोणतं ऑप्शन नो ठेवायचंय। स्टेप बाय स्टेप जसं प्रॅक्टिकल पुढे जाईल तसं आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सध्या आपण हे 2 ऑप्शन येस ठेवत आहोत, प्रोव्हाइड ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन इन मास्टर्स आणि प्रोव्हाइड ऍड्रेसेस टू लेजर अकाउंट्स। हे ऑप्शन येस केल्यानंतर स्क्रीन कशी येईल तर ही अशा पद्धतीची स्क्रीन दिसणार आहे। या ठिकाणी तुम्हाला लेजरचं नाव टाकता येईल, ग्रुप टाकता येईल, ऍडिशनल जर काही फीचर्स ऍक्टिव्हेट केले असतील ते दिसतील। त्यासोबतच ज्या लेजरचं नाव आपण तयार केलेलं आहे त्याचं नाव, ऍड्रेस, कंट्री, बँकेची डिटेल्स, पॅन नंबर ही सर्व माहिती आपल्याला लिहिता येईल। हे फक्त आपण हे जे 2 ऑप्शन येस केलेले आहेत त्याच्यामुळे करता येतं। आणि त्यानंतर ओपनिंग बॅलन्स। आता आपण पाहणार आहोत असाइनमेंट। प्रॅक्टिकल असाइनमेंट कशा पद्धतीने सोडवायची हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। असाइनमेंट सोडवत असताना ओपनिंग बॅलन्सेस आपण प्रत्येक लेजरच्या या ठिकाणी ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत। तर बॅलन्स शीट लायबिलिटी साइड आणि असेट साइड मिळून 22 लेजर होतात। तर हे 22 लेजरचं एक्झाम्पल म्हणून ओपनिंग बॅलन्स आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे। बिझनेस वाईज कॅपिटलचं ओपनिंग बॅलन्स वेगळं असू शकतं, जनरल रिझर्व्हचं असू शकतं, किंवा जेवढे इथं लेजर मी या ठिकाणी दिलेले आहेत, काही ठिकाणी सर्वच्या सर्व 22 लेजर असतील किंवा काही ठिकाणी या 22 पैकी 7 ते 8च लेजर वापरात येतील। पण ओपनिंग बॅलन्स लिहिणं कंपल्सरी असतं। तर आपण या ठिकाणी ओपनिंग बॅलन्सेस काय लिहिलेले आहेत
तर हे ओपनिंग बॅलन्सचा वापर करून कंपनी क्रिएट कशा पद्धतीनं करायची, लेजर क्रिएट कशा पद्धतीनं करायचंय हे आपण या असाइनमेंटमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. लक्षात ठेवा, ओपनिंग बॅलन्सेस अशा ठिकाणीच टाकले जातात ज्या ठिकाणी 0 पासून तुम्ही टॅलीमध्ये काम चालू करायला. तुम्ही आतापर्यंत टॅलीमध्ये कधीच अकाउंटिंग केली नाही आणि फर्स्ट टाइम जर तुम्ही टॅलीमध्ये अकाउंटिंग चालू करणार असाल तर तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करणं गरजेचं आहे. कोणती प्रोसेस? तर ज्या व्यवसायाचं अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे त्या व्यवसायाचं त्या ठिकाणी अगोदर कंपनी क्रिएट करणं महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण स्किल अकॅडमी नावाची कंपनी क्रिएट केलेली आहे. त्यानंतर ज्या व्यवसायाचं अकाउंटिंग आपण करणार आहोत त्या व्यवसायाचं ओपनिंग बॅलन्सेस घेणं आणि ओपनिंग बॅलन्सेस कधी घ्यायचं? 1 एप्रिलचे आणि 31 मार्चचे क्लोजिंग बॅलन्सेस म्हणजे 1 एप्रिलचे ओपनिंग बॅलन्सेस. आणि हे ओपनिंग बॅलन्सेस असल्याशिवाय आपण कुठल्याही व्यवसायाचे असेट आणि लायबिलिटीचे लेजर तयार करू शकत नाही किंवा त्याचे ओपनिंग बॅलन्स टाकू शकत नाही. हे ओपनिंग बॅलन्स टाकल्यानंतरच कुठलीही असाइनमेंट बरोबर येईल किंवा कोणत्याही कंपनीचं अकाउंटिंग बरोबर करता येईल. कारण की 31 मार्चला आपल्या व्यवसायामध्ये किती असेट होती, आपल्या व्यवसायाचं देणं किती होतं हे एक्झॅक्ट कॅल्क्युलेट झाल्याशिवाय आपण करंट इयरचं अकाउंटिंग करू शकत नाही. तर ते कशा पद्धतीनं करायचं? गेटवे ऑफ टॅली या ऑप्शनमध्ये जायचं, अकाउंट इन्फो या ऑप्शनमध्ये यायचं, त्यानंतर लेजर एंटर करायचं आणि त्यानंतर क्रिएट. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी लेजर क्रिएशनमध्ये आलेलो आहोत. लेजर क्रिएशनमध्ये आपण याच्या अगोदर एक असाइनमेंट सोडवलेली आहे, ट्रेडिंग अकाउंट असाइनमेंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असाइनमेंट. या दोन्ही असाइनमेंट आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. तर आता आज आपण पाहणार आहोत बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड आणि असेट साइडच्या लेजरचा वापर करून लेजर क्रिएशन कसं करायचं, त्याला ग्रुपिंग कसं द्यायचं आणि ओपनिंग बॅलन्स कशा पद्धतीनं लिहायचं. तर मी या ठिकाणी सर्व प्रोसेस ऑलरेडी दाखवलेल्या आहेत की लेजर क्रिएशन कशा पद्धतीनं केलं जातं, लेजर अल्टरेशन कशा पद्धतीनं केलं जातं, डिस्प्ले कशा पद्धतीनं होतं, हे सर्व डिटेल्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर या लेक्चरमध्ये मी तुम्हाला थोडं फास्ट लेजर क्रिएशन त्या ठिकाणी शिकवणार आहे. तर पहिल्या लेजरचं नाव आहे कॅपिटल अकाउंट. या ठिकाणी आपण टाईप करू शकतो कॅपिटल अकाउंट. प्रत्येक व्यवसायात कॅपिटल अकाउंट असतंच. प्रत्येक असा कोणताही व्यवसाय नाहीये जगात ज्यामध्ये कॅपिटल अकाउंट नाहीये. प्रत्येक व्यवसायात कॅपिटल अकाउंट असतंच. त्यामुळं कॅपिटल अकाउंट लिहिणं कंपल्सरी आहे. टॅलीमध्ये कॅपिटल अकाउंटला टॅलीनं ऑलरेडी ग्रुप दिलेला आहे कॅपिटल अकाउंट. कुठल्याही प्रकारचं भांडवल खाता असेल, ओनर, प्रोप्रायटर कॅपिटल, कोणत्याही प्रकारच्या कॅपिटलला ग्रुप येतो कॅपिटल अकाउंट. कोणत्याही व्यवसायाचं जर अकाउंटिंग तुम्ही चालू केलात कॅपिटल अकाउंट लिहिणंही कंपल्सरी आहे आणि त्याचं ओपनिंग बॅलन्स लिहिणं सुद्धा कंपल्सरी आहे. या ठिकाणी आपण ओपनिंग बॅलन्स लिहिलेलं आहे 1000 रुपये. त्या अगोदर F12ची सेटिंग आपण सांगितलेली आहे. स्क्रीन अशा पद्धतीची आहे. आपल्याला थोडं डिटेल माहिती या ठिकाणी पाहायची आहे. तर F12 कॉन्फिगरेशन आणि मला हे 2 ऑप्शन येस ठेवायचे आहेत. प्रोव्हाइड ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन इन मास्टर यस आणि प्रोव्हाइड ऍड्रेसेस यस. आपल्या लक्षात ठेवा F12 कॉन्फिगरेशन कशासाठी करण्यात येतं? दिलेल्या स्क्रीनमध्ये काही जर बदल करायचे असतील, आपल्याला काही चेंजेस करायचे असतील, काही ऑप्शन बंद चालू करायचे असतील तर F12 कॉन्फिगरेशन प्रेस केलं जातं. तुम्हाला देखील तुमच्या व्यवसायाला जशी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही F12 प्रेस करू शकता आणि जे ऑप्शन येस गरजेचे आहेत त्या ऑप्शनला येस ठेवू शकता आणि ज्या ऑप्शनचा यूज होणार नाही ते ऑप्शन तुम्ही नो ठेवू शकता. एंटर करत मी सेव्ह केलं. हे बघा या ठिकाणी स्क्रीन मोठी झालेली आहे. आता तुम्ही कॅपिटल अकाउंट नाव टाकलं, त्याला ग्रुप दिला कॅपिटल अकाउंट. कोणाच्या नावाचं कॅपिटल आहे त्या ओनरचं नाव आपण या ठिकाणी लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल दगडूशेठ सर यांच्या नावाची कंपनी, यांच्या नावाचं कॅपिटल आहे. ऍड्रेस लिहू शकता लातूर, देशाचं नाव इंडिया, राज्याचं नाव महाराष्ट्र, पिनकोड 413-512. म्हणजे अशी जर डिटेल्स लिहायचे असतील तरच आपण F12 मधलं हे 2 ऑप्शन येस करायचे. अदरवाईज जर अदर डिटेल्स जर काही लिहायची गरज नसतील तर हे ऑप्शन येस ठेवायची गरज नाही. पण आपल्याला असे काही ऍडिशनल माहिती जर भरायची असतील तर हे ऑप्शन येस करायचे आणि त्यानंतर ही माहिती भरायची. ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी लिहायचंय 1000. आपण एक्झाम्पल म्हणून 1000 बॅलन्स लिहिलेलं आहे. व्यवसायानुसार ओपनिंग बॅलन्स वेगवेगळं असू शकतं, परंतु
ग्रुप हाच राहील आणि डेबिट क्रेडिट सुद्धा हेच राहील. तुम्हाला सांगितलेलं आहे एक्सपेन्सेस आणि इन्कमचं एक्सपेन्सेस आणि असेट याचं बाय डिफॉल्ट बॅलन्स डेबिट असतं आणि इन्कम आणि लायबिलिटीचं बॅलन्स क्रेडिट असतं. कॅपिटल ही व्यवसायाची एक प्रकारची लायबिलिटी आहे, म्हणून या ठिकाणी बॅलन्स आपण क्रेडिट लिहिलेलं आहे. एंटर, ऍक्सेप्ट, येस ऑर नो, येस. त्यानंतर पुढचं लेजर कोणतं देण्यात आलेलं आहे? जनरल रिझर्व्ह. अमाऊंट 1000. परत या ठिकाणी टाकू शकता जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह. लक्षात ठेवा, एखाद्या लेजरची जर स्पेलिंग जरी मिस्टेक झालेली असेल तरी देखील अकाउंटिंग करत असताना काही प्रॉब्लेम त्याचा येत नाही. ऑल टाइप्स ऑफ रिझर्व्हला टॅलीमध्ये ग्रुप देण्यात आलेले. रिझर्व्ह अँड सरप्लस, एरो कीनं, अप डाऊन एरो कीनं तुम्ही सिलेक्ट करू शकता रिझर्व्ह अँड सरप्लस आणि एंटर करत ओपनिंग बॅलन्स 1000. एंटर, एंटर, ऍक्सेप्ट, येस ऑर नो, एंटर प्रेस करू शकता किंवा येस प्रेस करू शकता. त्यानंतर पुढचं लेजर आहे सस्पेन्स अकाउंट. अमाऊंट 1000. या ठिकाणी लिहायचं आहे सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट कधी लिहिलं जातं? ज्यावेळेस एखाद्या लेजरचं नेचर जर लक्षात येत नसेल तर सस्पेन्स अकाउंट लिहिलं जातं. एंटर करायचंय. सस्पेन्स अकाउंटला ग्रुप आहे सस्पेन्स अकाउंट. लिस्टमधून सिलेक्ट करायचं आहे सस्पेन्स अकाउंट. एंटर. ओपनिंग बॅलन्स 1000. एक प्रकारची लायबिलिटी समजली जाते सस्पेन्स म्हणजे सुद्धा, म्हणून याचं बॅलन्स या ठिकाणी क्रेडिट असं लिहिण्यात आलेलं आहे. एंटर करत सेव्ह करायचं आहे. त्यानंतर पुढचं लेजर आहे लातूर ब्रँच. अमाऊंट 1000. या ठिकाणी लिहायचं आहे लातूर ब्रँच. अशा प्रकारचे कोणते ब्रँचेसची रिलेटेड माहिती आलेली असेल तर अशा लेजर्सला ग्रुप द्यायचा आहे ब्रँच अँड डिव्हिजन्स. एंटर करायचं आहे. लिस्टमधून ब्रँच अँड डिव्हिजन हे ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. इथं त्या ब्रँचचं डिटेल, नाव, ऍड्रेस सगळं माहिती टाकू शकता आणि ओपनिंग बॅलन्स लिहायचं आहे परत 1000. एंटर करत सेव्ह. त्यानंतर पुढचं लेजर आहे बिल्स पेएबल. अमाऊंट 1000. या ठिकाणी परत टाकू शकता बिल्स पेएबल. पेएबल म्हणजे शॉर्ट टर्म लायबिलिटी असते. बिल्स पेएबल ग्रुप द्यायचा आहे करंट असेट. पेएबल, आउटस्टँडिंग अशा प्रकारच्या लेजरला टॅलीनं ग्रुप देण्यात आलेला आहे करंट लायबिलिटी. जेवढे काही पेएबल्स आहेत किंवा आउटस्टँडिंग आहेत किंवा ऍडव्हान्स मिळालेला आहे अशा लेजरसाठी टॅलीनं ग्रुप प्रोव्हाइड केलेला आहे करंट लायबिलिटी. हा ग्रुप टाकायचा आहे. ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी लिहायचं आहे 1000. बघा, आपण सिंगल लेजर क्रिएशन करत आहोत सध्या. सिंगल लेजर क्रिएशन मध्ये लेजरचं नाव पूर्ण टाकणं महत्वाचं आहे, परत ग्रुप पूर्ण टाकणं महत्वाचं आहे, त्यानंतर ओपनिंग बॅलन्स, डेबिट क्रेडिट ही सगळी माहिती लिहिणं महत्वाचं आहे आणि अनेक वेळेस एंटर केल्यानंतर हे लेजर सेव्ह होतं. पण मल्टिपल लेजर क्रिएशन मध्ये याच्यापेक्षा सोपं जातं. ते आपण येणाऱ्या काही स्लाइडमध्ये पाहणार आहोत. सिंगल लेजर क्रिएशन मध्ये ऍट अ टाइम एका वेळेस एक लेजर जर तयार करायचा असेल तर सिंगल लेजर क्रिएशन मध्ये तुम्ही लेजर क्रिएट करू शकता. पण ऍट अ टाइम तुम्हाला अनेक लेजर जर एकाच वेळेस तयार करायचे असतील तर मल्टी लेजर क्रिएशन स्क्रीनमध्ये जाऊन देखील तुम्ही अकाउंटिंग त्या ठिकाणी करू शकता. सध्या आपण सिंगल लेजर क्रिएशन मध्ये पाहतोय कशा पद्धतीने आलेले आहेत. सिंगल लेजर क्रिएशन मध्ये एस्केप करून मागे यायचं. लेजर या हेडिंग मध्ये सिंगल लेजर क्रिएट डिस्प्ले अल्टर दाखवतोय किंवा मल्टिपल लेजर क्रिएट डिस्प्ले अल्टर दाखवतोय. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सिंगल लेजर कशा पद्धतीने क्रिएट करायचे, डिस्प्ले करायचे, अल्टर करायचे हे पाहिलेलं आहे. त्यासोबतच मल्टिपल लेजर क्रिएशन मध्ये कशा पद्धतीने डिस्प्ले केलं जातं, अल्टर केलं जातं ही देखील माहिती आपण पाहिलेली आहे. जर मल्टिपल लेजर क्रिएशन मध्ये जायचं असेल तुम्ही मल्टिपल लेजर क्रिएशन मध्ये जाऊ शकता. पण सध्या आपण सिंगल लेजर क्रिएशन मध्ये एंट्री करत आहोत. सिंगल लेजर म्हणजे एका वेळेस एकच लेजर त्या ठिकाणी तयार करता येतं आणि मल्टिपल लेजर म्हणजे एका वेळेस अनेक लेजर तयार करता येतात. अजून काही एक्झाम्पल आपण सिंगल लेजरचे पाहूयात. क्रिएट. पुढचं लेजर आहे जीएसटी. अमाऊंट 1000. जीएसटी ऑल टाइप्स ऑफ टॅक्सेसला टॅलीमध्ये ग्रुप देण्यात आलेला आहे. ड्युटीज अँड टॅक्सेस. तर या ठिकाणी ड्युटीज अँड टॅक्सेस सिलेक्ट करायचं. एंटर. इथं ऑदर्स. सध्या आपण काही टॅक्सची रिलेटेड माहिती या ठिकाणी लिहित नाहीये.
अमाऊंट पुढे जायचं 1000. ही सुद्धा एक प्रकारची लायबिलिटी आहे, म्हणून बॅलन्स या ठिकाणी आलेला आहे क्रेडिट. त्यानंतर पुढचं लेजर आहे सॅलरी पेएबल, अमाऊंट 1000. या ठिकाणी लिहायचं आहे सॅलरी पेएबल, सॅलरी पेएबल एंटर करायचं आहे. पेएबल ऑल टाइप्स ऑफ पेएबल, बिल्स पेएबल सोडून सगळ्या प्रकारचे पेएबल आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हिजन या ग्रुपमध्ये लिहायचं. प्रोव्हिजन म्हणजे तरतूद करणे. सॅलरी पेएबल, लाईट बिल पेएबल, रेंट पेएबल, सर्व प्रकारच्या प्रोव्हिजनसाठी टॅलीमध्ये ग्रुप आहे प्रोव्हिजन. एंटर करायचं आहे. ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी लिहायचं आहे 1000. एंटर करत या ठिकाणी सेव्ह करायचं. त्यानंतर अनिल कंपनी लिमिटेड, अमाऊंट 1000. लक्षात ठेवा, कुठल्याही पार्टीचं नाव असेल, कुठल्याही व्यक्तीचं नाव असेल आणि त्याचं बॅलन्स जर क्रेडिट असेल किंवा त्यांच्याकडून उधार वस्तू जर खरेदी करण्यात आले असतील किंवा त्या लेजरचं बॅलन्स जर क्रेडिट दाखवत असेल तर त्याला ग्रुप दिला जातो सन्ड्री क्रेडिटर. एकतर अशी व्यक्ती ज्याच्याकडून उधार वस्तू किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यात आलेली आहे किंवा लेजरचं नाव दिले आणि त्याचं बॅलन्स क्रेडिट दाखवलंय, याचा अर्थ ते आपल्या व्यवसायाचे सन्ड्री क्रेडिटर आहे. सन्ड्री क्रेडिटर म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्याकडून आपण उधार वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि ही आपली एक प्रकारची लायबिलिटी सन्ड्री क्रेडिटर. तर पार्टीचं नाव असेल किंवा एखाद्या व्यक्तीकडून उधार खरेदी केलेला असेल किंवा एखाद्या लेजरचं बॅलन्स क्रेडिट साईडला देण्यात आलेलं असेल तर बघा बॅलन्स आपण क्रेडिट साईडला लिहिलेलं आहे क्रेडिट कॉलम मध्ये, म्हणून याला सन्ड्री क्रेडिटर असं ग्रुप द्यायचा. क्रेडिटरचं पूर्ण नाव, ऍड्रेस अशी सगळी माहिती आपल्याला एंटर करता येते. अमाऊंट लिहायची 1000. एंटर करत सेव्ह. लायबिलिटी असल्यामुळे बॅलन्स क्रेडिट. त्यानंतर पुढचं लेजर आहे बँक लोन, अमाऊंट 1000. या ठिकाणी लिहायचं आहे बँक लोन. बँक लोन ऑल टाइप्स ऑफ लोनला ग्रुप येतो. सेक्युअर्ड लोन किंवा लोन्स लायबिलिटी दोन्ही या ठिकाणी बरोबर आहेत. सेक्युअर्ड लोन जरी लिहिलं तरी त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि लोन्स लायबिलिटी असा ग्रुप द्यायचा आहे. इथेही बँकेचं नाव, बँकेचा ऍड्रेस, पूर्ण माहिती या ठिकाणी लिहू शकतो. ओपनिंग बॅलन्स 1000. ऑल टाइप्स ऑफ लोन्स लायबिलिटी लिहू शकता. एंटर करत या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, सेव्ह करायचंय. त्यानंतर पुढचं लेजर आहे लोन फ्रॉम फायनान्स कंपनी, अमाऊंट 1000. लोन फ्रॉम फायनान्स कंपनी. फायनान्स कंपनी सुद्धा मॉर्गेज घेतल्याशिवाय त्या ठिकाणी लोन देत नाही. लक्षात ठेवा, फायनान्स कंपनी सुद्धा काही ना काही तारण ठेवते, म्हणून अशा लोनला म्हणलं जातं सेक्युअर्ड लोन. विथ सिक्युरिटी जे कर्ज घेतलेलं असतं त्याला सेक्युअर्ड लोन असा ग्रुप टॅलीमध्ये दिला जातो. विथ सिक्युरिटी, विदाऊट सिक्युरिटी नाही. विथ सिक्युरिटी म्हणजे काहीतरी तारण ठेवून, काहीतरी कर्ज मॉर्गेज ठेवून, गहाण ठेवून जर आपण काही कर्ज घेतलेलं आहे तर त्याला सेक्युअर्ड लोन असा ग्रुप टॅलीमध्ये दिला जातो आणि ही आपल्या व्यवसायाची लायबिलिटी. एंटर करत पुढे 1000 बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स 1000, बॅलन्स क्रेडिट. एंटर करत सेव्ह करायचं आहे. त्यानंतर पुढचं लेजर आहे लोन फ्रॉम फ्रेंड्स, अमाऊंट 1000. लोन फ्रॉम फ्रेंड्स, अमाऊंट लिहा. आता लोन फ्रॉम फ्रेंड्स विदाऊट एनी सिक्युरिटी, एकमेकाच्या रिलेशनवर, एकमेकाच्या भरोश्यावर जर कोणाकडून कर्ज घेतलेलं असेल तर अशा लेजरसाठी टॅलीमध्ये ग्रुप आहे अनसिक्युअर्ड लोन. फक्त अनामत घेतलेली आहे, एकमेकाच्या भरोश्यावर आपण कर्ज घेतलेलं आहे, कसलंही डॉक्युमेंटेशन केलं नाही, कसलीही कंडिशन्स नाहीत, अशा लोनला ग्रुप दिला जातो अनसिक्युअर्ड लोन. अनसिक्युअर्ड लोन म्हणजे विदाऊट कसलीही सिक्युरिटी न देता हे कर्ज घेतलेलं आहे, म्हणून अनसिक्युअर्ड लोन असा ग्रुप त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर इथं त्या पार्टीचं नाव लिहिता येतं, कुणाकडून तुम्ही लोन घेतलेलं आहे त्याचा ऍड्रेस लिहिता येतो, कंट्री, स्टेट, ही सर्व माहिती या ठिकाणी लिहिता येते. अमाऊंट 1000. एंटर करत लायबिलिटी साइड आहे क्रेडिट बॅलन्स. त्यानंतर पुढचं लेजर आहे बँक ओव्हरड्राफ्ट, अमाऊंट 1000. या ठिकाणी लिहायचं बँक ओव्हरड्राफ्ट किंवा बँक सीसी, अशा वेगवेगळ्या लेजरला ग्रुप येतो टॅलीमध्ये बँक ओडी. सेपरेट ग्रुप तयार करून दिलेला आहे
बँक ओडी किंवा बँक ओसीसी, त्या बँकेचे लिमिट देता येते. ओव्हरड्राफ्टची लिमिट किती आहे. अनेक बँकांनी ओडीची किंवा सीसीची लिमिट ठरवून दिलेली असते. ती लिमिट या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. त्या अकाउंट होल्डरचं नाव, अकाउंट नंबर, IFS कोड, बँकेचं नाव, त्याची ब्रँच, ही सर्व माहिती आपल्याला टॅलीमध्ये फीड करता येते. ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी लिहायचं 1000. एंटर करत या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण स्किल अकॅडमीचं लायबिलिटी साईडचे लेजर सर्व संपवलेले आहेत. आता आपण असेट साईडचे लेजर सर्व संपवणार आहोत. लक्षात ठेवा, टॅलीचं असं वैशिष्ट्य आहे, असेट साईड आणि लायबिलिटी साईड बॅलन्स शीटची टोटल टॅली झाली पाहिजे. म्हणजे जेवढी आपल्या व्यवसायात लायबिलिटी आहे तेवढीच त्या ठिकाणी असेट असली पाहिजे. बॅलन्स शीटची जर टोटल टॅली होत नसेल, बॅलन्स शीटची टोटल जर इक्वल येत नसेल, तर कुठं ना कुठं ओपनिंग बॅलन्स टाकण्यामध्ये आपली चूक झालेली आहे किंवा मागच्या वर्षीचं फायनल अकाउंट करत असताना काहीतरी चूक झालेली आहे. जर मागच्या वर्षी 31 मार्च पर्यंत फायनल अकाउंट जर बरोबर असेल तर असेट आणि लायबिलिटीचं ओपनिंग बॅलन्स मॅच होईल. जेवढी लायबिलिटी असेल तेवढीच असेट आपल्या व्यवसायात त्या ठिकाणी असेल. तर लायबिलिटी साईडची टोटल 12,000 झालेली आहे, तर आता असेट साईडची टोटल सुद्धा 12,000च झाली पाहिजे. तर बिल्डिंग अकाउंट आहे, अमाऊंट 3,000 या ठिकाणी लिहायचं आहे. तर आतापर्यंत आपण सिंगल लेजर क्रिएशन कशा पद्धतीने करायचं ते पाहिलेलं आहे. सिंगल लेजर क्रिएशनचं वैशिष्ट्य, एका वेळेस एकाच लेजरचं नाव तयार करता येतं आणि मॅक्झिमम वेळ याच्यात जातो. परंतु तुम्हाला एका वेळेस अनेक लेजरचं नाव तयार करायचं असेल आणि फास्ट लेजर क्रिएशन करायचं असेल, कमी वेळेत जास्तीत जास्त लेजर जर तयार करायचे असतील तर मल्टिपल लेजर क्रिएशन केलेलं कधीही चांगलं. परंतु तुमच्याकडे जर लेजर क्रिएशन करायचं काम जास्त नसेल, कधी तर लेजर बनवावे लागत असतील, तर सिंगल लेजर क्रिएशन मध्ये तुम्ही लेजर क्रिएशन केलं तरी बरोबर आहे. परंतु तुमच्याकडे फर्स्ट टाइम तुम्ही एखाद्या व्यवसायाची अकाउंटिंग करताय, लेजर मोठ्या प्रमाणावर आहेत आणि वेळ खूप जाणार आहे, तर अशा वेळेस तुम्ही मल्टिपल लेजर क्रिएशन मध्ये जाऊन एका वेळेस अनेक लेजर तयार करू शकता आणि स्पीड मध्ये करू शकता. हे बघा, मल्टिपल लेजर क्रिएट मध्ये यायचं आहे, एंटर. या ठिकाणी ऑल आयटम्स असं सिलेक्ट करायचं. ऑल आयटम्स सिलेक्ट केल्यामुळे तुम्ही कोणतेही लेजर तयार करत असताना ग्रुप सिलेक्ट करू शकता. सिंगल लेजर क्रिएशन मध्ये कसं होतं, एका वेळेस एकच ग्रुप सिलेक्ट करता येत होता, म्हणून एक एक लेजर तयार करावं लागत होतं. पण मल्टिपल लेजर क्रिएशन मध्ये आपण ऑल आयटम अंडर ग्रुप मध्ये ऑल आयटम सिलेक्ट केल्यामुळं लेजर क्रिएशन करत असताना मध्ये कोणतेही ग्रुप आपल्याला निवडता येतात. हे बघा, मल्टिपल लेजर क्रिएशन मध्ये यायचंय ऑल आयटम. पहिल्या लेजरचं नाव आहे बिल्डिंग अकाउंट. बिल्डिंग अकाउंट एंटर करायचं आहे. हा मल्टिपल लेजर क्रिएशनचा फायदा आहे. सिंगल लेजर क्रिएशन मध्ये एका वेळेस एकच ग्रुप त्या ठिकाणी देता येत होता, त्यामुळं एक एक लेजर तयार करत होतं. पण मल्टिपल लेजर क्रिएशन मध्ये ऑल आयटम हे ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केल्यामुळं एका वेळेस कितीही लेजर तयार करू शकतो आणि कोणताही ग्रुप या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. तर बिल्डिंगला ग्रुप येतो फिक्स असेट. ज्या असेट लॉंग टर्म आपल्या व्यवसायात असतात त्याला फिक्स असेट ग्रुप येतो. ओपनिंग बॅलन्स आहे 3,000. डेबिट बॅलन्स आलेला आहे, त्याचं कारण असेटचं बॅलन्स ऑलवेज डेबिट असतं. त्यानंतर इथं एक रिस्क हीच आहे की सिंगल लेजर क्रिएशन मध्ये एक एक लेजर तयार करतो, म्हणजे एक एक लेजर आपण सेव्ह करतो. पण मल्टिपल लेजर क्रिएशन मध्ये एक एक लेजर आपण तयार करत आहोत, पण अजून हे लेजर सेव्ह झालेलं नाहीये. अजून हे लेजर सेव्ह झालेलं नाहीये. एंटर करत आपल्याला काय करावं लागेल, सेव्ह करावं लागेल. तर अजून हे लेजर आपलं सेव्ह नाहीये. सेव्ह करण्यासाठी एंटर करावं लागेल. सिंगल लेजर क्रिएशन आणि मल्टिपल लेजर क्रिएशन मध्ये हाच एवढा फरक आहे. सिंगल लेजर क्रिएशन मध्ये एक एक लेजर सेव्ह होतं, एक एक लेजर क्रिएट होतं. तर मल्टिपल लेजर क्रिएशन मध्ये एका वेळेस अनेक लेजर क्रिएट होतात, परंतु सेव्ह आपण एकदाच करतो. पुढचं लेजर आहे त्या ठिकाणी रिलायन्स जिओ शेअर्स. रिलायन्स जिओचे शेअर्स आपण घेतलेले आहेत. या ठिकाणी रिलायन्स कुठं जरी गुंतवणूक केलेली असेल अशा सगळ्या गुंतवणुकीला टॅलीमध्ये ग्रुप देण्यात येतो इन्व्हेस्टमेंट. रिलायन्स जिओचे आपण शेअर्स घेतलेले आहेत, एंटर. अशा सर्व अमाऊंटला आपण इन्व्हेस्टमेंट असा ग्रुप देतो. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 1,000, एंटर. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अमाऊंट मिसलेनियस एक्सपेन्सेस असा ग्रुप येतो. अमाऊंट येते 1,000. पुढच्या लेजरचं नाव आहे
रेंट रिसिवेबल अकाउंट, या ठिकाणी लिहायचं रेंट रिसिवेबल. रिसिव्ड आणि रिसिवेबल मधला फरक सांगितला होता. रिसिव्ड म्हणजे इन्कम आहे, मिळालेलं आहे, इनडायरेक्ट इन्कम ग्रुप येतो, पण रिसिवेबल म्हणजे येणं बाकी आहे. तर अशा सर्व रिसिवेबल किंवा प्रीपेड चे जे लेजर आहेत, या लेजरला ग्रुप येतो करंट असेट. अमाऊंट 1000. त्यानंतर पुढचा लेजरचं नाव आहे कॅश इन हँड, अमाऊंट 1000. कॅश इन हँड पूर्ण नाव टाईप करायचंय, कॅश इन हँड. ग्रुप द्यायचा आहे कॅश अकाउंट. टॅलीमध्ये कॅश इन हँड अकाउंट सिलेक्ट करायचं आहे. अमाऊंट 1000. असेट आहे म्हणून बॅलन्स डेबिट आहे. त्यानंतर बँक अकाउंट, अमाऊंट 1000. बँक अकाउंट एंटर करायचं आहे. ग्रुप बँक अकाउंट, करंट किंवा सेव्हिंग अकाउंट असेल ग्रुप बँक अकाउंट द्यायचं आहे. अमाऊंट 1000 या ठिकाणी लिहायचे. त्यानंतर पुढच्या लेजरचं नाव आहे ओपनिंग स्टॉक, अमाऊंट 1000. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक टाकायचं आहे. ग्रुप स्टॉक इन हँड. स्टॉक इन हँड ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. अमाऊंट 1000 एंटर करत पुढे जायचं आहे. त्यानंतर पुढचं लेजर आहे रेंटल डिपॉझिट, अमाऊंट 1000. रेंटल डिपॉझिट, एखादं दुकान किरायाने घेत असताना आपल्याला डिपॉझिट द्यावं लागतं. ती डिपॉझिट आपली असेट असते. जेव्हा कधी आपण ते दुकान सोडू आपलं डिपॉझिट आपल्याला परत भेटतं. तर ती आहे आपल्या व्यवसायाची असेट. पण कोणती असेट? डिपॉझिट इन ब्रॅकेट असेट. अमाऊंट लिहायचं 1000. त्यानंतर पुढचं लेजर आहे सुनील कंपनी लिमिटेड, अमाऊंट 1000. सुनील कंपनी लिमिटेड एंटर करायचं आहे. कुठल्याही पार्टीचं नाव आहे. उधार वस्तू जर विक्री करण्यात आल्या असतील किंवा पार्टीचं अमाऊंट डेबिट साईडला असेल तर अशा लेजरला ग्रुप द्यायचा आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजे ज्यांना उधार वस्तू विकलेल्या आहेत किंवा ज्यांचं डेबिट बॅलन्स शो करत आहे अशा सर्व लेजरला, पार्टीच्या नावाच्या लेजरला सन्ड्री डेटर असा ग्रुप द्यायचा आहे. आणि अमाऊंट 1000, बॅलन्स डेबिट. आणि त्यानंतर पुढचं लेजर आहे लोन टू रिलेटिव्ह. ज्यावेळेस आपण लोन घेतलं त्यावेळेस सेक्युअर्ड किंवा अनसेक्युअर्ड लोन असा ग्रुप दिलेला आहे. आता आपण दुसऱ्याला लोन त्या ठिकाणी देत आहोत. तर लोन देत असताना लोन टू रिलेटिव्ह, आपण आता लोन देतोय म्हणजे आपली एक प्रकारची प्रॉपर्टी आहे. आणि प्रॉपर्टी असेल तर या ठिकाणी ग्रुप आपल्याला लिहायचा आहे लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट. ज्यावेळेस लोन घेतलं आपण सेक्युअर्ड किंवा अनसेक्युअर्ड लोन आपण ग्रुप दिला, कारण की त्यावेळेस आपण कर्ज घेतलं होतं, ती आपली लायबिलिटी होती. पण इथं आपली ही असेट आहे, आपण लोन देतोय तर लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट. अमाऊंट लिहायचे 1000. अशा पद्धतीनं लायबिलिटी साईडचे देखील सर्व लेजर आपण लेजरचं नाव टाईप केलेलं आहे, त्याचे ओपनिंग बॅलन्सेस लिहिलेले आहेत. असेट साईडचे देखील सर्व लेजरचं नाव टाईप केलेलं आहे, त्याचे ओपनिंग बॅलन्स लिहिलेले आहेत. तर आपल्याकडे टोटल असेट 12,000ची आहे, लायबिलिटी देखील 12,000ची आहे. तर हे दोन्ही अकाउंट आपले टॅली झाले पाहिजेत. तर मल्टिपल लेजर क्रिएट, हे बघा या ठिकाणी ऍट अ टाइम अनेक लेजर आपण बनवलेत. प्रिव्हियस काही स्लाइडमध्ये आपण एका वेळेस एकच लेजर बनवलं, एका वेळेस एकच लेजर सेव्ह केलं. परंतु मल्टिपल लेजर क्रिएशनमध्ये एका वेळेस अनेक लेजर बनवता येतात आणि एका वेळेस अनेक लेजर सेव्ह करता येतात. आता इथं एस्केप करायचं नाहीये, तर इथं एंटर एंटर एंटर. तर हे सर्व लेजर आपले सेव्ह झालेले आहेत. हे सर्व सेव्ह झाल्यानंतर तुमचं बरोबर आलंय का नाही ते चेक करण्यासाठी सिंगल लेजर क्रिएशन मध्ये जायचंय. हे बघा या ठिकाणी दोन्ही बॅलन्सेस इक्वल आलेले आहेत. हे दोन्ही बॅलन्सेस ज्यावेळेस इक्वल येतात तरच तुमचं लेजर क्रिएशन बरोबर आहे असं म्हणलं जातं. तुम्ही जे काही असेट आणि लायबिलिटीचे ओपनिंग बॅलन्सेस टाकणार आहात, असेट आणि लायबिलिटीचे ओपनिंग बॅलन्सेस टाकल्यानंतर ह्या दोन्ही साईड काय आल्या पाहिजेत? इक्वल आल्या पाहिजेत.
या दोन्ही साईड जर इक्वल येत नसतील तर तुमच्या 4 ते 5 मिस्टेक होतात. त्या मिस्टेक फक्त एखाद्या लेजरमध्ये जर मिस्टेक झालेली असेल तर एस्केप करून मागे यायचं, सिंगल डिस्प्ले मध्ये जायचं आणि तुम्हाला माहिती आहे की अनिल कंपनी लिमिटेड मध्ये चूक झालेली आहे का नाही इथं जाऊन फक्त पाहायचंय. तर सिंगल डिस्प्ले मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. 4 प्रकारच्या मिस्टेक होतात महत्वाच्या. एक तर नाव चुकीचं टाईप केलंय किंवा नाव टाईप करायचं राहून गेलं. ही पहिली मिस्टेक होते की एकतर नाव तुम्ही चुकीचं टाईप केलंय किंवा एखाद्या लेजरचं नाव टाईप करायचं राहिलेलं आहे. ही चूक नजर चुकीनं झालेली आहे, सहज त्याचं करेक्शन करता येतं. दुसरी मिस्टेक ग्रुप चुकीचा झालेला आहे. तर हे देखील तुम्ही या ठिकाणी चेंजेस करू शकता. याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. तिसरी चूक होते अमाऊंट चुकीची झालेली आहे, 1000च्या जागी 100 टाकले किंवा 10,000 टाकलेलं आहे. आणि चौथी मिस्टेक होते डेबिट आणि क्रेडिट. हीच तर पहिली चूक टाळण्यासाठी लक्ष देऊन तुम्हाला सर्व नावं लेजरची नावं टाईप करावं लागतील. दुसरी चूक टाळण्यासाठी लेजरची लिस्ट वारंवार वाचावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. तिसरी चूक टाळण्यासाठी तुम्हाला फक्त लक्ष द्यावं लागेल प्रॉपरली आकडा काय टाकायचा आहे. आणि चौथी चूक डेबिट आणि क्रेडिट ही चूक टाळण्यासाठी तुम्हाला मी जो फॉर्म्युला दिलेला आहे एक्सपेन्सेस आणि ऍसेटचं बॅलन्स डेबिट असतं, इन्कम आणि लायबिलिटीचं बॅलन्स ऑलवेज क्रेडिट असतं. हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा. तर ह्या महत्वाच्या 4 चुका होतात. एखाद्या लेजरचं नाव चुकीचं टाईप केलंय किंवा लेजरचं नाव लिहायचं राहिलंय, ग्रुपचं नाव चुकलेलं आहे, अमाऊंट चुकलेली आहे किंवा डेबिट क्रेडिट चुकलेलं आहे. ह्या 4ही चुका जर तुमच्या झालेल्या नसतील तर तुमचे दोन्ही साईड काय येतात इक्वल येतात. तुम्हाला एक्झॅक्ट माहितीये की कोणतं लेजर चुकलेलं आहे, एकच लेजर चुकलेलं हे तुम्हाला माहितीये तर एस्केप करून मागे येऊ शकता. पाहायचं असेल तर डिस्प्लेमध्ये जायचं, चेंजेस करायचे असतील तर अल्टरमध्ये जाऊन तुम्ही चेंजेस करू शकता. परंतु नेमकी मिस्टेक कुठं झालेली हे माहिती नाहीये. एक एक लेजर तुम्हाला चेक करायला वेळ जाईल. एकदम सगळ्या लेजरची लिस्ट जर पाहायची एस्केप करून मागे यायचं, मल्टिपल लेजरमध्ये डिस्प्लेमध्ये जायचं, एंटर एंटर. सिंगल डिस्प्लेमध्ये फक्त आपल्याला एक एक लेजरमध्ये काय चूक झाली आपला वेळ गेला असता. पण ऍट अ टाइम सगळं जर चेक करायचं आहे तर तुम्ही इथं चेक करू शकता. लेजरचं नाव बरोबर टाकलंय का, ग्रुप बरोबर टाकलाय का, अमाऊंट बरोबर आहे का, डेबिट क्रेडिट बरोबर आहे का. ह्या 4च चुका होतात. हे 4ही पॉईंट जर प्रत्येक लेजरचे बरोबर आहेत, नाव बरोबर आहे, ग्रुप बरोबर आहे, अमाऊंट बरोबर आहे, डेबिट क्रेडिट बरोबर आहे, तर 100% तुमचं ओपनिंग बॅलन्सची टोटल काय झाली पाहिजे, टॅली झाली पाहिजे. तर एकदम जर सर्व मिस्टेक जर चेक करायचे असतील मल्टिपल डिस्प्लेमध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा एकदम जर सर्व लेजर अल्टर करायचे असतील तर मल्टिपल अल्टरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही चेंजेस करू शकता. जर सर्व बरोबर असेल तर एस्केप करून मागे यायचं. तर अशा पद्धतीने आपण सिंगल लेजर क्रिएशन काय असतं, मल्टिपल लेजर क्रिएशन काय असतं हे पाहिलेलं आहे. त्यानंतर सिंगल लेजर डिस्प्ले कसं केलं जातं, सिंगल लेजर अल्टर कशा होतात, मल्टिपल लेजर क्रिएट कशा पद्धतीने आपण करतो, मल्टिपल लेजर क्रिएट कसे होतात, डिस्प्ले कशा पद्धतीने करता येतात, अल्टर कसं होतात हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर चुका झालेल्या आहेत तर एक एक चूक झालेली आहे, एक एक चूक पाहायची असतील तर सिंगल डिस्प्ले किंवा सिंगल अल्टरमध्ये पाहता येतं किंवा अनेक मिस्टेक एकदा चेक करायचे तर मल्टिपल डिस्प्लेमध्ये जाऊ शकता आणि अनेक झालेल्या मिस्टेक एकदाच अल्टर करायचे तर मल्टिपल अल्टरमध्ये जाऊ शकता. कोणकोणत्या कारणामुळे चुका होतात हे आपण सांगितलेलं आहे. पहिली मिस्टेक होते एक तर लेजरचं नाव चुकीचं टाकलेलं आहे किंवा नावच लिहायचं राहिलेलं आहे किंवा लेजरच तयार करायचं राहिलेलं आहे. दुसरा ग्रुप चुकीचं झालेलं आहे, तिसरा अमाऊंट चुकीची झालेली आणि चौथं डेबिट क्रेडिट आहे. या 4 चुका जर तुम्ही करेक्ट केल्या तर तुमचं दोन्ही साईड काय येतात, इक्वल येतात. तर मी नियर अबाउट सर्व लेजर क्रिएशन 28 ग्रुपचं लेजर क्रिएशन तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. त्याचे ग्रुप समजून सांगितलेले आहेत. 4 नेचर ऑफ ग्रुप सांगितले, त्या 4 पासून 28 ग्रुप सांगितलेत. 15 प्रायमरी बद्दल माहिती दिलेली आहे, 13 सब ग्रुप बद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट ग्रुप त्याचे लेजर आणि विथ एक्झाम्पल सोडवून दाखवलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ग्रुप लेजर आपण प्रॅक्टिकली पाहिलेलं आहे. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड ग्रुप लेजर आपण इथं सोडवून दिलेले आहेत. आता फक्त जे काही रिपोर्ट्स राहिलेले आहेत ते रिपोर्ट्स आपण येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर हे सर्व समजलं असेल तर मी जे प्रश्न विचारले त्याचे उत्तरं द्या. तुम्हाला काही डाऊट्स असतील व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा. ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस मधून तुमचं टॅली परफेक्ट होणार आहे. मी जर अर्ध्या 1 तासाचं जर लेक्चर बनवतोय
म्हणजे मी ट्रेनिंग देतोय, तर कमीत कमी अर्धा तास प्रॅक्टिस करा, तरच तुमचं टॅली परफेक्ट होईल. आणि तुमचं टॅली परफेक्ट करणं हेच माझ्या अकॅडमीचं टार्गेट आहे. तर डाऊट्स असतील प्रश्न विचारा, डाऊट्स विचारा, नसतील तर अँसर्स द्या. आणि जर तुम्हाला सर्व हे आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.